अहमदनगरच्या श्रीगोंद्यात वाळू तस्करी करणाऱ्या 17 लाखांच्या बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत। महसूल विभागाने केलेल्या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। भीमा नदीच्या पात्रातून या बोटींद्वारे वाळू तस्करी केली जात होती आणि यावरच आता धडक कारवाई करण्यात आली आहे। महसूल विभागाने ही कारवाई केल्याचं समजतंय। श्रीगोंद्यामुळे वाळू तस्करी करणाऱ्या 17 लाखांच्या बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत। श्रीगोंद्यामध्ये धडक कारवाई अशी महसूल विभागाकडून पाहायला मिळते। चलो चालू करो, अभी प्रैक्टिस होगा यार हमारा। कुछ नहीं आया चलो अभी प्रैक्टिस होगा यार हमारा। तेव्हा अहमदनगरमधली ही घटना, अहमदनगरच्या श्रीगोंद्यात वाळू तस्करी करणाऱ्या 17 लाखांच्या बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या। महसूल विभागाने ही धडक कारवाई केली। ही कारवाई केल्यामुळे निश्चितच वाळू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। भीमा नदीच्या पात्रातून या बोटींद्वारे वाळू तस्करी केली जात होती आणि याच बोटी आता उद्ध्वस्त करण्यात आल्यात। पांडुरंग रायकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। पांडुरंग, महसूल विभागाची धडक कारवाई। महसूल विभागाची धडक कारवाईच म्हणावं लागेल, कारण अहमदनगर जिल्हा आणि जो पुणे जिल्हा आहे, दौंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू तस्करांनी धुमाकूळ घातलेला आहे। दौंडचा परिसर आणि श्रीगोंदा जो शहर तालुका आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली जाते। विशेषतः जो भीमा नदीचा परिसर आहे, त्यामध्ये अजनूज, पेडगाव किंवा पूर्ण पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्यातून जो भीमा नदीचा प्रवाह होतो, त्या संपूर्ण प्रवाहावर मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली जाते। यामध्ये आतापर्यंत लिलाव झालेला नाही अशाही ठिकाणी मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते आणि या तस्करांचा इतकी दहशत आहे की त्यांचं महसूल प्रशासन, पोलीस प्रशासनावर अनेक वेळा वचक असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या तस्करांना आळा घालण्यासाठी आता महसूल विभागाने एक धडक कारवाई सुरू केलेली आहे आणि या धडक कारवाईमध्ये आतापर्यंत 5 बोटी उद्ध्वस्त केलेल्या आहेत। साधारण या 17 लाखापर्यंतच्या बोटींची किंमत आहे। वाळू तस्कर अनेक वेळा नगर जिल्ह्यातून कारवाई करायची असेल तर ते पुणे जिल्ह्यात पळून जातात किंवा पुणे जिल्ह्यातले नगर जिल्ह्यात येतात। मात्र आता प्रशासनानं या संयुक्त कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे। पुणे जिल्ह्यातील महसूल विभाग, पोलीस आणि नगर जिल्ह्यातील महसूल पोलीस या पद्धतीने आता पुढील आठवड्यात एक संयुक्त कारवाई केली जाणार आहे आणि अशा पद्धतीनं या वाळू तस्करांच्या ही कारवाई केल्यामुळे निश्चितच वाळू तस्करांचे धावे दणाणले। पांडुरंग, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।